बातमी आहे प्रहार 24 तासचे। बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी अकोल्यात 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल। शेतकऱ्यांच्या सोयाबीन न उगवल्याच्या प्राप्त तक्रारीनंतर 5 तालुक्यात 10 ठिकाणी गुन्हे दाखल। तर अनेक कंपन्यांचे सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे अहवालात आलं समोर। तर रात्री उशिरापर्यंत अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत एकत्रित 11 सोयाबीन बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दरम्यान बियाणे कंपनी संदर्भातील कारवाईचा प्रस्ताव लवकरच कृषी आयुक्तांकडे सादर करणार असल्याचं अकोल्याचे कृषी अधिकारी प्रहार 24 तासशी बोलताना म्हणाले आहेत। दरम्यान राज्यात निकृष्ट दर्जाचे बियाणे देणाऱ्या कंपनीवर थेट होत आहेत फौजदारी गुन्हे दाखल। उगवण चाचणीमध्ये नापास झालेल्या कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा गंभीर आरोप होत आहे। हर्षदास सोनोने, अकोला। आज अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या ज्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण 9 कंपन्यांवरती 10 ठिकाणी आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। यामध्ये आपण बियाणे कायदा 1966, बियाणे अधिनियम 1968 आणि भारतीय न्याय संहिता 318 ते 4 च्या अन्वये आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। कोणकोणते कंपनी यामध्ये ऑस्कर सीड्स, विगर सीड्स, ॲश्युअर सीड्स, दप्तरी सीड्स, बाफना सीड्स आणि त्याच्यानंतर ईगल सीड्स, अंकुर सीड्स या पद्धती या कंपन्यांचा आपण समावेश केलेला आहे।